तर इथे ना मी एवढ्या भाज्या घेतलेल्या आहे बघू शकता, मस्त आपल्या व्हेज पुलावसाठी, व्हेज तवा पुलाव म्हणू शकतो. आणि त्याच्यासाठी एवढ्या भाज्या घेतल्या. तर मी काय काय घेतले, कॅप्सिकम. तर इथे राईस झालेला आहे, आता लगेच हे करून घडी वाळून ठेवते, नंतर ना एका साईडला ठेवून देते, नंतर थोड्या वेळाने ठेवून देणार. तर मीच पहिल्यांदा टेस्ट करते, कारण खूप दिवसांनी बनवलं आणि ते पण एवढ्या भाज्या टाकून, स्वीट कॉर्न टाकून. तर मी आता स्वीट कॉर्न पण टेस्ट करणार आहे. तर इथे गुड्डीला टेस्ट करायला होते. गुड्डीने एकदा खाल्लाय ना, आपण आणला होता पार्सल स्ट्रीट फूड मधून. हा बघ बरं खाऊन, एकदम सेम तसाच. मला तर लागतोय, तुला कसा लागतो? एकदम भारी झालाय. आपण त्याच्यासोबत कांदा वगैरे कापून मस्त, आणि मऊ झाला बघ. मी आणि गुडीने टेस्ट केलेलं आहे, याने केला अजून. खूप हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धुमे. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले आहेत 1 वाजला आहे आणि ब्लॉगला थोडं उशिराच सुरू केलं. तर इथे माझं आवरलेलं आहे, घरातलं सगळं क्लिनिंग झालं, इव्हन बाथरूम क्लीन करून घेतले, आज डीप क्लिनिंग करून घेतली आणि सगळं घर क्लीन करून घेतलेलं आहे. तर तेच आमच्या ना गुलाबाला इतकं सुंदर फुलं आलेलं आहे, खूप भारी फुलं आलेलं आहे, एकदम मस्त मला दाखवते. आणि जास्वंदीला पण फुलं आलेलं आहे मस्त पिंक कलरचं. तर तेच आज ना मी माझ्यासाठी मस्त ना सूप केलेलं आहे शेवग्याच्या शेंगांचं. तर शेवग्याच्या शेंगा आणि मुगाची डाळ आणि त्यात टोमॅटो, लसूण पाकळ्या मोठ्या टाकून खूप छान सूप तयार केलं. तर तेच आता सूप पिणार आहे मी थोड्या वेळाने. तर कियाला स्कूलमधून आली, तिला जेवण द्यायचं बाकी अजून. तर ती सूप पिते, म्हटलं जेवण नंतर देईल, दूधपोळी वगैरे आणि फ्लावरची भाजी पोळी केलेली. तर तेच विहान गेलंय स्कूलला आणि झाडांना पण टाकायचं, कारण खूप ऊन आहे, बघू शकता इतकं ऊन आहे ना. आणि आज मला ना सगळे स्वेटर जॅकेट काढून ना घडी वाळून ठेवायचे आणि ते ना मला बेडमध्ये ठेवून द्यायचे आणि एकच जॅकेट ठेवणार आहे वरती. जास्त ते काम आहे मला, कारण आता थंडी गेली आहे, सकाळीच फक्त थंडी वाजते. पण काय म्हणता, एक जॅकेट ठेवेल सकाळसाठी किंवा रात्रीसाठी घालण्यासाठी, पण मग बाकीचे सगळे ठेवून देणार आहे. काही उपयोग नाही, कारण वरती एवढं गर्दी होऊन जाते ना. तर त्याला खूप कळ्या आलेल्या आहे, बघू शकता. आधी कळ्या बघू शकता, 2-2 आलेले. आणि आपण आता तुम्हाला फूल दाखवते, बघू शकता किती सुंदर फुलं आलेलं आहे ना गुलाबाचं. आणि कळी पण इथे आणि मस्त असं फूल आलेलं आहे. कसं वाटलं ते नक्की सांगा, बघू शकता. आणि कळ्या पण भरपूर आल्या याला, इथे 2 आहे, म्हणजे खूप कळ्या आहेत आणि एकदम चांगलं निघालं हे गुलाबाचं झाड. नाहीतर ना काही कसं पहिल्यांदाच येतात, नंतर येत नाही. आणि इकडे पण एक कळी आलेली आहे, पण ती छोटी आहे, त्याला काहीतरी झालं होतं तर औषध मारावं लागेल. इकडे हे ऑरेंज कलरचं आहे, पण त्याला अजून नाही आल्या. आणि हे व्हाईट, तर बघू शकता खूप. हां, आणि इकडे आहे जास्वंदीचं फूल आलं मस्त छान पिंक कलरचं, बघू शकता मोठं, एकदम छान आलेलं. त्याला पण कळ्या भरपूर आलेल्या, इथे कळ्या आहे, इथे. आणि याला पण ऑरेंज आहे हा, याला पण कळ्या आलेल्या आहे मस्त. आणि हे आपले बटन गुलाब आता ते पडून जातील. मग ते पडून गेले ना तर ते काय म्हणे, जिथून आम्ही झाड आणलं ना, तर ते बोलले जेव्हा फुलं आले ना आणि वाळून गेली ना, इथून कट करून टाकायचं, म्हणजे अजून नवीन फुलं भरपूर येतात फुलं जर कट करत राहिलो तर आपण. तर आता हे थोड्या उद्या वगैरे कट करून टाकेल मी, आणि हे राहू देईल सध्या, कारण छान दिसतंय, बघू शकता. आणि बाहेर ऊन भरपूर आहे, खूप ऊन झालेलं आहे. तर आता इतकं उन्हाळ्यासारखं ऊन वाढलेलं आहे ना, तर असं बाहेर म्हणजे निघता येत नाही असं उन्हाचे. सकाळी खूप थंडी असते, संध्याकाळी थंडी असते, पण दुपारची इतकं ऊन असतं ना. तर तेच म्हटलं चला आता आज जॅकेट सगळे ठेवून देऊ, थोडंसं आवरून घेऊ, कपाटने जॅकेट वगैरे सगळं ठेवून बेड आवरून घेऊ थोडंसं, म्हटलं दुपारी वगैरे जेवण झालं की. तर तेच चला बोलते नंतर तुमच्याशी. आता वाजले संध्याकाळचे 5 वाजून म्हणजे 5:15 वाजलेले आहे. आणि वैभव चालले हॉस्पिटलला, त्यांना पटापट टिफिन केला
तर इथे टिफिनमध्ये मी खिचडी केली, इंद्रायणी तांदळाची खिचडी. आणि मला ना ते जे विंटर वेअर आहे ना ते पण काढायचे, घड्या वाळायचे. तुम्हाला बोलली होती की विंटर वेअर च्या मला हे करायचे, ठेवून द्यायचे आहे. तर ते आता एवढं झालं की मग तेच आवडते. तर आता वैभव चाललंय ना हॉस्पिटलला, तर त्यांना टिफिन देते संध्याकाळचा खिचडी. तर ते म्हणे मला खिचडीच दे. तर मग खिचडी त्याच्यासोबत पापड वगैरे भाजून देणार एका डब्यात, आणि कांदा वगैरे, लोणचं काही असं थोडंसं देईल. आणि बाहेरचं वातावरण बघू शकतो, मस्त आता ना सनसेट होईल लवकरच. आणि खूप छान वाटतंय, मस्त उजेड येतो एकदम छानपैकी. तर तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहऱ्यावर. आता थोड्या वेळातच सनसेट होईलच आणि इथं खिचडी पण होईल. तर वैभवासाठीच खिचडी केली आणि थोडी एक्स्ट्रा केली. माझी बहीण खाईल किंवा मग विहान खाईल. मी तर नाही खाणार, मी दुसरं खाईल, कारण आज सूप पिलं होतं. तुम्हाला माहिती आहे मी सूप केलं होतं शेवग्याच्या शेंगांचं. तर बघते तर संध्याकाळचं स्वयंपाक काय करणार अजून ठरलं नाहीये. पराठे वगैरे असंच करणार, साधं सिंपल. पहिल्यांदा मला ना बेडमधलं आवरायचं आहे, तर ते आवरणार. विहानला अभ्यासाला बसवायचंय. आल्यानंतर आता क्लासला गेलेला आहे, तर ते इथे होतंय. आणि इथेच थोड्या वेळी ना इथेच भाजी मार्केटमध्ये जवळ जायचं आहे. तर तिथे वैभवला घेऊन जाईल. जाता जाता मला तिथे भाज्या वगैरे घेऊन मला सोडून देतील घरी, मग जातील हॉस्पिटलला. तर म्हणजे 6-6:30 ते निघतील बहुतेक इथून. तर मग तसेच भाज्या वगैरे त्याला जसं जमेल तसं तुमच्यासोबत मी शेअर करेलच. तर पहिल्यांदा तर इथे आता चहा ठेवून देते एका साईडला पटकन, आणि मग बोलते तुमच्याशी नंतर. चल मार्केटमध्ये खूप छान आले बघू शकता. तर इथे स्वयंपाकाची तयारी. तर मी आज बनवणार आहे व्हेज पुलाव, व्हेज तवा पुलाव टाईपच बनवणार आहे. तर इथे पाणी तापत ठेवलेलं मस्त, हळद टाकून, जिरे हळद टाकून पाणी तापत ठेवलेलं आहे. इथे बासमती राईस आहे. इथे आपलं याचं काय म्हणता सोयाबीन वड्या आहे. इथे सगळ्या भाज्या आहे. तर भाज्यांमध्ये फ्लावर आहे. नंतर म्हणजे मी कट करून घेते तेव्हा तुम्हाला दाखवेल कोणकोणत्या भाज्या टाकणार. आधी राईस टाकून घेते पटकन, बघू शकता उकळी आलेली त्याला. तर त्याला राईस टाकून घेते आधी. आणि मला ना ते विंटर वेअर पण मी आता नंतर म्हटलं हे झालं की मग काढेल आणि आवरून ठेवेल. तर आधी हे करून घेते स्वयंपाक. आणि तुम्हाला माहिती वैभवसाठी मी खिचडीच केलेली. आमच्यासाठी मस्त फ्राईड नाही म्हणता येणार, व्हेज पुलाव बनवते आहे. तर चला तुम्हाला मी दाखवते. तर आता मी राईस टाकून घेते याच्यामध्ये आणि थोडंच बॉईल करून घेणार. बॉईल झाली ना म्हणजे 5 ते 6 मिनिट बॉईल करून घेणार आणि लगेच काढून घेणार मी. त्याला मस्त छान पिवळसर रंग येतो. तर याच्यात मी तांदूळ काढून घेणार इथे याच्यामध्ये. तर आता उकळू देते मस्त मोठ्या आचेवर, एकदम अशी छान उकळू देते. आणि इथे आता भाज्या पण करून घेणार मी, पटापट कापून घेते. तर मस्त फ्रेंच बीन्स पण आणलेली, थोडे भाज्या टाकणार, कारण हे पण आहे काय म्हणतात आपलं सोयाबीन वडे पण आहे ना, त्याच्यामुळे मग थोड्याच भाज्या टाकते. तर आता इथे आम्ही ना हे आणण्यासाठी गेलो होतो, ग्रीन पीस वाटाणे आणण्यासाठी गेलेलो. तर मस्त 1 किलो वाटाणे आणलेले आहे 40 रुपयाचे. भरपूर आणलेले आहे. ते पण सोलून घेते. आता भाज्या चिरून घेते, त्या भाज्या चिरायच्या पटापट. तर इथे मी आता फ्रेंच बीन्स आहे ना ते चिरून घेते. आणि त्याच्यात ऍड करणार आहे मी मस्त काय म्हणतात आपलं बेबी कॉर्न. तर इथे बेबी कॉर्न पण आणलेले आहे, ते पण ऍड करणार मस्त छानपैकी.
तर इथे राईस झालेला आहे, आता लगेच हे करून तर बघू शकता मस्त येल्लो असा राईस झालेला आहे। जसं आपण तवा पुलाव बघतो ना करतात ना ते, तर असंच राईस तयार करून ठेवतात। तर याच्यात थोडंसं आता थंड पाणी टाकून देते। तर खूप गरम आहे ना, तो पटकन शिजू नये म्हणून मी थंड पाणी टाकून देते त्याच्यात। तर इथे राईस मस्त थंड होतोय, तोपर्यंत ना भाज्या पण शिजून वाटतं। तर इथे ना मी एवढ्या भाज्या घेतलेल्या आहे, बघू शकता मस्त आपल्या व्हेज पुलावसाठी, व्हेज तवा पुलाव म्हणू शकतो। आणि त्याच्यासाठी एवढ्या भाज्या घेतल्या। तर मी काय काय घेतले, कॅप्सिकम घेतलेला आहे, फ्रेंच बीन्स, वाटाणे, फ्लावर, नंतर गाजर, काय ब्रोकोली, आणि आपलं नवीन टाकलेलं आहे काय म्हणतात बेबी कॉर्न आणि कॅप्सिकम, आणि इथे कांदा घेतलेला आहे भरपूर सारा। तर आता मी ना, आणि इथे हे आहेच, तर म्हणून मी राईस कमी घेतला आपले काय म्हणतात सोयाबीनमुळे। तर आता इथे पाणी उकळत ठेवलं मी त्याच पातेल्यामध्ये मीठ टाकून। तर त्याच्यात मी ना ब्रोकोली आणि हे उकळून घेणार, म्हणजे पटकन शिजण्यासाठी पण वेळ नाही लागत एवढा भाज्या। आणि त्यात ग्रीन पीस पण टाकून मी ना उकळून घेणार, थोडं उकळी काढून घेणार ग्रीन पीस पण, थोडस 5 मिनिट उकळून आणि काढणार। बाकी ह्या भाज्या ना सगळ्या शिजून जातात, त्या काही गरज नाही करायची। तर इथे कांदे पण मी घेतलेले आहे 2-3 उभे चिरून। तर चला आता मी मस्त राईस टाकणार, आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे व्हेज बिर्याणी मसाला। त्याच्याने खूप छान चव येते, कारण एक्स्ट्रा मी मसाले दुसरे नाही टाकणार, हे टाकणार आणि लाल तिखट टाकणार बस फक्त। तर हा, तर आता तुम्हाला डायरेक्ट रेसिपी दाखवू शकता मी ना। नंतर हे पण टाकून दिलं, काय म्हणता गाजर पण टाकून दिलं उकळायला, आणि आपले फ्रेंच बीन्स पण टाकलेले आहे, हे म्हणजे थोडेसे शिजून जातील, म्हणजे पटापट करायला राईस। किती कलरफुल मस्त छान दिसत आहे। तर इथे मी ना आता भाज्या सगळ्या काढून घेते याच्यातून। तर इथे बघू शकता मस्त भाज्या कलरफुल। इथे राईस पण आपला एकदम मोकळा झालेला आहे, छान दिसतंय मस्त। आता फोडणी देऊ मस्त छानपैकी, ह्या याच्यात देणार आहे फोडणी, तुम्हाला दाखवतेच। तापत ठेवते आणि
तेल टाकून ठेवतो त्याच्यामध्ये. आणि थोडा फ्राईड राईस म्हणजे आपल्या तवा पुलावला थोडं जास्त तेल चांगलं लागतं, तर मी ना 2-2.5 चमच तेल टाकणार अंदाजे. आणि इथे आपले हे आहे ना काय म्हणता सोयाबीन वडे, ते थोडे पिळून घेते मी एकाचं. तर इथे ना मी सगळं काढून घेतलेलं आहे. आपले हे सुद्धा पिळून घेतले, काय म्हणता काय ग याला, सोयाबीन वडे. सोयाबीन वडे ते पण पिळून घेतलेले आहे. राईस मस्त छान रेडी झालेला आहे. इथे बाकीच्या भाज्या आणि बाकी उकळवलेल्या भाज्या आपल्या सगळ्या तुम्हाला दाखवल्या होत्या त्या. चला आता फोडणी देऊ. आधी तर ना याच्यामध्ये तेल टाकलंय की जिरे टाकते आधी याच्यामध्ये, नंतर थोडीशी मोहरी टाकणार. आणि इथे मी खडे मसाल्यांमध्ये फक्त काय म्हणतात मिरे घेतलेले आहे आणि दालचिनी घेतलेली आहे, ती टाकणार थोडीशी. आणि आपली आलं लसूण काय म्हणतात ती जिंजर गार्लिक पेस्ट थोडीशी टाकणार. तर आधी कांदा टाकून घेते. तर फुल गॅस करून आता पटापट आपल्याला करावं लागेल, कारण जास्त शिजवायचं नाही, भाज्या आधीच शिजलेल्या आहे त्याच्यामुळे. तर आता मस्त कांदा टाकलेला आहे, थोडासा मोकळा करून घ्यायचा, कारण आपल्याला जास्त कांदा ना हे रेड नाही करायचं आहे. क्रंची भाज्या लागल्या पाहिजे आपल्याला याच्यामध्ये राईसमध्ये. आता इथे मी आलं लसूण पेस्ट तुम्ही घरची पण तयार करून घेऊ शकता. मी केलेली मिरची घेतलेली. तर आता कांदा मस्त मोकळा झालेला आहे, आपल्याला जास्त कांदा शिजवायचं नाही. आता ह्या भाजी आहे ना म्हणजे आपलं कॅप्सिकम आणि चिकन ते टाकून घेते आणि ते मिक्स करून घेते, कारण तुम्हाला माहिती कॅप्सिकम लगेच शिजून जाते. चांगलं मिक्स करून आणि हे घ्यायचं आहे, हे नंतर टाकायचं. त्याच्या आधी थोडंसं मीठ टाकते आपलं हे कॅप्सिकम शिजण्यासाठी. तर इथे आपलं नाही का ढोबळी मिरची पण थोडीशी मऊ झाली असेल म्हणजे क्रंचीच पाहिजे. आता सोयाबीन वड्याचे वडे टाकणार याच्यामध्ये भिजवलेले आहे, ते पण मस्त मिक्स करून घेणार छानपैकी. खूप छान मस्त फ्लेवर आलेला आहे त्याला. तर त्याच्यानंतर मग लगेच मी टाकणार काय म्हणतात आपला मसाला, बिर्याणी मसाला. आणि इथे मसाल्यांमध्ये मी घेते हळद, नंतर लाल तिखट जेवढं पाहिजे म्हणजे जेवढं तिखट पाहिजे तेवढं. तर ही एवढी काही तिखट नाही म्हणून मी अजून टाकते थोडंसं. इथं गरम मसाला टाकते थोडासा, बस एवढंच टाकणार आणि मिक्स करून घेणार. ह्या भाज्या पण टाकून घेते त्याच्यातच, म्हणजे त्याला मसाला लागला जाईल. तर ह्या भाज्या पटकन टाकते आणि फक्त हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघितलं असेल आपली मस्त मिक्स व्हेज भाजी पण होते, मिक्स कोल्हापुरी काय व्हेज त्याच्यात मसाला टाकला ना कोल्हापुरी मसाला, तर मिक्स भाजी पण होते. जर असंच खायची असेल तुम्हाला तर राईस टाकायचं झालं, भाज्या शिजलेल्या आहे. आपला मस्त मोकळा राईस राहू दे तेवढं टाकायची. तर किती मोकळा राईस झालेला आहे मस्त अशा पद्धतीने मी केला तर. आणि आपला मिक्स करून घ्यायचं. इथे 2 चमचे घेते. वाव खूप छान वाटतंय, गाड्यावरचा नाही का तवा पुलाव तसाच दिसतोय एकदम मस्त. खूप छान दिसतोय मोकळा. तर असं भरपूर होऊन जातो, कारण भाज्या खूप राहतात. राईस कमी असं तरी चालेल, कारण आपण सोयाबीन वडे पण टाकतो ना त्याच्यामुळे. आता मी ना याच्यात चवीनुसार मीठ टाकते, कारण आधी टाकलेलं होतं भातामध्ये, पण मग थोडंसं लागेलच मीठ. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर ना लास्टला टाकेल. बघू शकता एकदम कलरफुल आपला पुलाव एकदम मस्त रेडी होतो. आता कमी गॅस करून झाकून देणार. स्मेल मस्त येते. तर कमी गॅस करून मी झाकून देणार थोडंसं ना, कारण आपण राईस कसं थोडा हाफ शिजवलेला आहे, तर थोडासा शिजून घेणार. आणि आता मी सगळं आवरते आणि तुम्हाला लास्टला मी 5 मिनिट झालेले आहे. आता आपण ओपन करून मिक्स करून घेऊ.
पुलाव, कारण खाली लागून येतो ना त्याच्यामुळे मिक्स करून घ्यावं लागतं आधी. तर बघते आता राईस शिजला का नाही. अजून कमी गॅस करून थोडासा ठेवणार. हा फुल आहे मग एकदम कमी. खरं तव्यावर ठेवायला पाहिजे म्हणजे पटकन होईल मऊ. तर मी ना तवा ठेवला, कारण खाली डायरेक्ट ठेवला ना याच्यावर तर कसं याची फ्लेम थोडीशी मोठीच राहून जाते, तर भात जळण्याची शक्यता असते. म्हणून मी तवा ठेवला. तवा गरम झाला ना तर बरोबर हळूहळू तो राईस मस्त शिजेल. तर थोडा वेळ लागेल दम बिर्याणी सारखं. तर चला आता तुम्हाला झालं ना पूर्ण त्यावेळेस दाखवतेच. तर इथे बघू शकता खूप विंटर वेअर आहे. तर मला आता घडी वाळून ठेवते, नंतर ना एका साईडला ठेवून देते, नंतर थोड्या वेळाने ठेवून देणार. पटापटाला घडी वाळते. अजून माही काढायची भरपूर. आज घडी वाळून ठेवेल, उद्या ना सगळे पलंगामध्ये ठेवून देणार. तर हे सगळे धुतलेले आहे विंटर वेअर. ठेवून देते. तर आपला राईस एकदम मस्त रेडी होतो. तव्यावर ठेवलेला आहे, तो दाखवून आणि हे करून घेतलं टाकून. तर इथे आपल्या राईसला मस्त दम मिळालेला आहे आणि छान शिजून गेलेला आहे. तव्यावर ठेवला ना तर जळत नाही खालून. इतका मस्त झालेला आहे. तुम्हाला दळून दाखवते. आणि इथे आपली कोथिंबीर टाकते त्याच्यात. वाव, आपला राईस एकदम रेडी झालेला आहे खाण्यासाठी. छान पैकी त्याच्यात सोबत तुम्ही ना दही वगैरे रायता वगैरे खाऊ शकता. खूप छान लागतो. किंवा मग कांदा वगैरे असतात, लिंबू कांदा. तर तुम्हाला जवळून दाखवते आपला व्हेज पुलाव. बघू शकता इतका मस्त झालेला आहे ना. सगळ्या भाज्या आहे त्याच्यामध्ये आणि तव्यावर छान शिजून गेला. लागला पण नाही खाली. बघू शकता काहीच लागलेला नाही. आणि मस्त ना छान शिजून गेलेला आहे. तर मीच पहिल्यांदा टेस्ट करते, कारण खूप दिवसांनी बनवलं आणि ते पण एवढ्या भाज्या टाकून, स्वीट कॉर्न टाकून. तर मी आता स्वीट कॉर्न पण टेस्ट करणार आहे. तर इथे स्वीट कॉर्न आहे, काय म्हणतात बीन्स, काय वटाणे, नंतर आपलं सोयाबीन वडे. आणि छान असं घेते आणि टेस्ट करते. इतका मस्त झालेला. तर मध्येच कट झाला, तर लाईट गेली होती. तर इतका छान झालाय जसं आपण गाड्यावर जो तवा पुलाव खातो ना, सेम तशीच चव झालेली आहे. फक्त तव्यावर नाहीये, मोठ्या पातेल्यामध्ये केला, पण एकदम छान दम बसलाय त्याला. आणि इतकं भारी झालंय. आता मी बाहेर बसणार जेवायला. तर आता गुड्डीला मी टेस्ट करायला होती कसा तिला वाटतो. गुड्डीला टेस्ट करायला होते. गुड्डीने एकदा खाल्लाय ना, आपण आणला होता पार्सल स्ट्रीट फूड म्हणून. हा
बघ बरं खाऊन एकदम सेम तसाच. मला तर लागतोय, तुला कसा लागतो? एकदम भारी झालाय. आपण त्याच्यासोबत कांदा वगैरे कापून मस्त. आणि मऊ झाला बघ. राईस पण मस्त सॉफ्ट झालाय. जो आपण आणतो ना तवा पुलाव स्ट्रीट फूड वरून, स्ट्रीट फूड्स असतात तिथून, तसाच राईस झालेला आहे. सेम तसाच झालाय. फक्त तव्यावर नाही केलाय, तर पातेल्यामध्ये केलाय. कारण त्यांचा एवढा मोठा तवा असतो, त्याच्यावर वेगळा अजून पनीरची भाजी तसाच झाला एकदम. स्वीट कॉर्न आणि नवीन टाकला आता थोडं. आणि त्याच्यामध्ये हे नसतं, नाही का, स्मेल पण खूप भारी तशीच येते. नाही का, त्याच्यामध्ये हे नसतं, सोयाबीन वडे नसतं. आपण एक्स्ट्रा सोयाबीन वडे ते टाकलं, बेबी स्वीट कॉर्न. त्याच्यामुळे भारी एकदम गोडपणा येतो त्याच्याने स्वीट कॉर्नने. तर असं आमचं झालेला आहे तवा पुलाव. आता मी बाहेर ना मस्त क्लीन करते टेबल, आणि मस्त बाहेरच पातेलं घेऊन जाऊ, छान बसू मस्त. छान मोकळा मोकळा झाला ना एकदम मस्त. चल कांदा चिकन याच्याऐवजी चिकन वापरायचं का? आणि ते सकाळी फ्राय करून घेतलं, तसं फ्राय करून मग नाही. तर असा आपला फ्राय नाही काय म्हणतात, तवा पुलाव झालेला आहे, व्हेज पुलाव झालेला आहे. इतकं सुंदर झालाय ना, खरंच खूप भारी झालं. कसं लागतं तर मस्त जेवण झालं. आणि कियाराला दूधपोळी दिली, कारण ती जास्त तिखट म्हणजे स्पायसी जास्त खात नाही, थोडंसं खाते एकदम फिकं. तर तिच्यासाठी मी दूधपोळी तयार केली. आता पोळी तयार केली, पीठ होतंच, मस्त तूप लावून पोळी केली, तिला आता तेच देते. तर तेच मस्त झालं जेवण. आणि इतकं छान झालं बाहेर बसून, आणि इतकं छान तवा पुलाव झालेला. तवा पुलाव नाही म्हणतात ना, व्हेज पुलाव, कारण आपण तव्यावर केलाच नाही, पण तवा पुलाव जसा लागतो ना तसा सेम लागतो. इतकं मस्त लागलं. आणि डिशवॉशरला आता भांडी पण लावून दिलेलं आहे, किचन पण पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे मी. तर तुम्हाला मी केलेलं पुलाव आवडला असेल, व्हेज पुलाव आवडला असेल, तर नक्की लाईक करा आणि नक्की घरी करून बघा. एकदम सिंपल आहे. आणि आवडला असेल ना नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर नवीन असेल तर नक्की बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ येतीलच. तर व्हिडिओ इथेच करते, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. आणि तेच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.